आपल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे माननीय प्राचार्य तेलतुबडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि माननीय प्राचार्य सरांना, ढबाले सरांना विनंती करते की त्यांनी प्राचार्य सरांचं स्वागत करावं. फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. एकच दवळ वाजवायचे. स्वागत. वेळ न घालवता आज आपण इथे सर्वजण कारगिल विजय दिनानिमित्त एकत्रित आलेलो आहोत. तर थोर महापुरुषांबद्दल आपण इथे एक इतिहास त्यांचा बघणार आहोत. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविकरिता मी प्राचार्य सरांना, ढबाले सरांना इथे आमंत्रित करते. आज आपल्या संस्थेमध्ये विजय दिवस आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली. आजच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून असलेले माननीय श्री तेलतुबडे साहेब प्राचार्य, तसेच रेंगुळे सर, गटनिदेशक प्रशिक्षण संस्था वणी, तसेच वांड्रे सर प्रथम एज्युकेशन सोसायटी, तसेच काळे सर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, तसेच संस्थेतील वरिष्ठ निदेशक वासनिक सर, उके मॅडम, वडाई मॅडम, डोंगे सर, गोंकर सर आणि सर्व निदेशक वर्ग, कर्मचारी वृंद आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आजचा जो दिवस आहे हा भारतासाठी एक गौरवशाली इतिहासात अजरामर असा हा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 रोजी भारत आणि पाकिस्तान यांचं जेव्हा युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये भारताने अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्यावर पाकिस्तानवर विजय मिळविला होता. 26 जुलै 1999 रोजी हा दिवस आपल्याला विजय दिवस म्हणून साजरा करायचा आहे. उद्या हा कार्यक्रम शासनामार्फत ठरविण्यात आला होता, परंतु उद्याची सुट्टी आहे आणि बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांना आणि म्हणजे जवळपास सर्वांना सुट्टीच्या दिवशी आपण काहीतरी बाहेरच्या कामाचे, दुसऱ्या कामाचे नियोजन करतो. त्यामुळे आपल्याला संस्थेत येता येऊ शकलं नसतं, म्हणून हा उद्याचा कार्यक्रम आपण आजच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तसेच 2 वर्ष जे अभ्यासक्रम आहेत, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर आणि 1 वर्षाचे कोपा वेल्डर, स्विंग टेक्नॉलॉजी आणि ड्रेस मेकिंग या ट्रेडचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आपण प्रमाणपत्र जे जमा केले होते वर्षभर, टीसी आणि त्यांची मार्कशीट, ते वितरणाचा कार्यक्रम. तसेच तुमची हॉल तिकीट आलेली आहे, तर ती 28 तारखेपासून तुमची परीक्षा आहे. 28 तारखेपासून मला वाटते 20 ऑगस्ट पर्यंत परीक्षा आहे. तर त्या हॉल तिकीट वितरणाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तसेच आपल्या संस्थेमध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या मार्फत एक रोजगाराच्या संधी, भविष्यातील रोजगाराच्या संधी या विषयावर आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मुख्य म्हणजे आजचा विजय दिवस कृती लाभलेला आपला देश आहे आणि आपल्या देशाची जो इतिहास आहे तो एक सुवर्ण अक्षरात लिहिलेला आहे आणि तो बराचसा इतिहास आपल्याला माहित नसतो.
जे एकत्रित कुटुंब होतं ते आता विभक्त कुटुंब झालेलं आहे आणि आजी आणि आजोबा बऱ्याच ठिकाणी नसतात तुमचे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आणि आता जो जमाना आलेला आहे मोबाईलचा, टीव्ही आणि व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा जो जमाना आहे त्यावर आपण मित्रांना हाय हॅलो आणि दररोज गुड मॉर्निंग अशी मेसेज करतो, परंतु जे आपला जो इतिहास आहे तो आपण कधीच वाचत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या विभागाचे यांच्या संकल्पनेतून हा विजय दिवस आणि या विजय दिवसानिमित्त जो आपला भारताचा गौरवशाली इतिहास आहे तो मुलांसमोर आला पाहिजे आणि त्यांना या इतिहासाची जाण झाली पाहिजे, म्हणून हा आपल्या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत त्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ITI मध्ये आजच्या दिवशी हा कार्यक्रम, आज आणि उद्या 2 दिवस हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. आपला जो देश आहे हा प्राचीन आहे आणि बाकी देशापेक्षा एक थोडा मोठा आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की बऱ्याच वेळा परकीय आक्रमण आपल्यावर झालेलं आहे. सुरुवातीला मुघल, अरब आणि निजाम हे जे अरबी देश आहेत त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं आणि बऱ्याच वेळा आपल्या देशातील जे महान योद्धे आणि राजे आहेत प्रयत्न केला आणि बऱ्याच वेळा तो जो आक्रमण आहे त्यांचा परतवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. असे बरेच योद्धे आणि राजे आहेत ज्यांनी आपल्याला परकीय आक्रमणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षित ठेवलं. मी या ठिकाणी काही जे राजे आणि योद्धे आहेत त्यांचा थोडक्यात इतिहास आपल्या समोर सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या संस्थेचं नाव सोमा डोमा आंध हे आहे. तर हे सोमा डोमा आंध हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? काही मुलांना माहिती आहे परंतु बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आता आम्ही जेव्हा बाहेर जातो आणि सांगतो की आमचे शासकीय ITI जो सोमा डोमा आंध हे सोमा डोमा आंध शासकीय ITI असं नाव आहे, तर लोक विचारतात की हे सोमा डोमा आंध कोण आहे. म्हणून आपल्याला आपल्या संस्थेचे जे नामकरण झालेले आहे, जे नाव आहे त्याविषयी आपल्याला माहिती झालं पाहिजे, त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. सोमा डोमा आंध हे जे आहेत हे यवतमाळ जिल्ह्यातील एक आदिवासी समुदायातील क्रांतिकारी नेते होते. यांचा जन्म यवतमाळ आणि पुसद या रोडवर एक उमरे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी झाला. 9 मार्च 1897 रोजी त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची आणि अत्याचार जो होता इंग्रजांचा आणि त्या काळामध्ये आदिवासी समुदायावर काही देशमुख होते आणि प्रांत म्हणून प्रांताचे जे प्रमुख होते, गावातले पाटील होते, तर त्यांना अन्याय सहन करावा लागत होता. तर तो जो अन्याय आहे हा सोमा डोमा आंध हे जे आपले आदिवासी समुदायातील क्रांतिकारी आहेत त्यांना तो जो अन्याय झालेला मुळीच सहन होत नव्हता त्यांना. त्यामुळे त्यांनी आदिवासी समुदायासाठी आणि आदिवासी समुदायासाठीच नाही तर गोरगरीब जनतेसाठी त्यांनी इंग्रज आहेत आणि त्या काळातले जे पाटील आणि सरदार आणि जे कर महसूल जमा करणारे देशमुख म्हणून होते, तर त्यांच्या अन्यायाविरुद्ध हे पेटून उठायचे आणि अनेक चळवळी त्यांनी 1800 आणि 1900च्या जो शतक आहे त्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चळवळी केल्या आणि आदिवासी समुदायाच्या ज्या जमिनी काही सावकारांनी आणि पाटीलांनी बळकावल्या होत्या, तर त्यांना आदिवासी समुदायाला भाव उठविला होता. एकदा महात्मा गांधी वर्ध्याला आले होते, त्यावेळेस त्यांनी वर्ध्याला पायी जाऊन महात्मा गांधीजींची भेट घेतली होती आणि
जे त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, त्या स्वातंत्र्य चळवळीची त्यांना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची आणि विदर्भातली माहिती दिली. सोमवार अंध जे क्रांतिकारी आदिवासीचा जो कालखंड होता, त्या काळामध्ये अलेक्झांडर नावाचा करून संपूर्ण जग त्यांनी आपल्या ताब्यामध्ये काबीज जग त्यांनी जिंकल्यानंतर ते भारताच्या दिशेने वळले आणि पंजाब, राजस्थान आणि दिल्लीचा तर त्या भागावर त्यांनी आक्रमण करण्याचं ठरविलं होतं. आणि त्यावेळेस राजस्थान आणि पंजाब या प्रांतातले एक राजा होते, पुरू म्हणून नाव होतं, त्यांना पुरुष पण असं संबोधलं जात होतं. तर त्यांनी त्यांच्या विरुद्ध लढा उभारून त्यांचं आक्रमण परतवण्यात जो सिकंदर होते त्यांच्याकडे अमाप असं सैन्य असल्यामुळे सरतेशेवटी हे जे पुरू होते हे हरले. परंतु जो पुरू राजा होता त्यांचं जो महत्वाकांक्षा आणि त्यांचं जे आक्रमण होतं ते बघून त्यांनी त्या पुरूला आपलं जे देश आहे ते पुन्हा परत केलं. तर अशा प्रकारे जे पुरू राजा होते मुघल आणि निजामांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. आपल्या देशातील आपल्या राज्याचे जे महाराष्ट्राचे राज्य होते ते सर्वांना आपल्याला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा पुणे जवळ शिवनेरी म्हणून एक किल्ला आहे त्या किल्ल्यावर झाला. आणि त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांना अशा प्रकारे ट्रेनिंग दिली, शिकवलं. त्यांना लहानपणापासून शिवाजी महाराज, थोर पुरुष, रामायण आणि महाभारतांच्या कथा सांगून शिवाजी महाराजांना घडवलं. आपण एक म्हणतो की शिवाजी हा दुसऱ्याच्या घरात जन्म, आमच्या घरात नाही, आपल्या मराठीत म्हण आहे. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे कठीण परिश्रम केला आणि जो त्याग केला होता तर तो त्याग हा खूप मोठा त्याग होता. त्यांनी लहानपणापासूनच वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून त्यांनी युद्धाचे आणि राज्य कारभाराचे धडे घेतले. दादाजी कोंडदेव हे त्यांचे प्रशिक्षक होते आणि जवळजवळ 14-15 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी मावळे म्हणून फौज तयार केली. जो मावळ आणि पुणे जवळचा जो मावळेच्या आजूबाजूचा प्रदेश हा त्या औरंगजेब आणि मुघलांच्या हातातून त्या प्रदेशाची सुटका केली. त्यानंतर पुणेचा जो प्रदेश संपल्यानंतर जो दक्षिणेचा जो प्रदेश आहे तो त्यांनी मुघलांच्या हातातून हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या अफजल खानाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. या ठिकाणी मी सगळं तयार केलं होतं परंतु सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं जे सुरतची लूट आणि आग्र्यातून सुटका ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर होता विजय दिवसाचा हा 99 मध्ये जेव्हा आक्रमण पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये जे सैनिक आहेत आणि वेगवेगळे जे सैन्याच्या तुकड्या आहेत त्या स्वतःची जीवाची आणि स्वतःच्या परिवाराची त्यांनी चिंता केली नाही. गोरगरीब जनतेसाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःचं बलिदान दिलं. आता युद्ध जे आहे, लढाई आहे आणि भांडण आहे यामध्ये एकच निष्कर्ष निघतो, एकतर जिंकतात किंवा हरतात, परंतु नुकसान दोघांचंही होते. हा एकच निष्कर्ष निघतो. जिंकणे आणि हरणे याला काही फरक पडत नाही. तुम्ही जर आयट्यामध्ये 2 वर्ष या ठिकाणी शिकले परंतु काही मुलं आयट्या सोडून गेले, तुम्ही पूर्णपणे आयट्या कोर्स पूर्ण करत आहात आणि समोर परीक्षा देऊन तुम्ही तुमच्या पुढच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करणार आहात.
जेव्हा तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात कराल तेव्हा तुमच्यावर अनेक कठीण प्रसंग येतील आणि ह्या कठीण प्रसंगाला जेव्हा तुम्ही तोंड द्याल आणि जिंकाल तेव्हा आपल्या जे जीवनाचं जे आहे उद्देश ते सफल होते. महान योद्धे आणि आपल्या देशाला वाचविण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम केलं त्यांना मी माझ्यातर्फे आणि संस्थेतर्फे आदरांजली व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. ते प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, तुम्ही ओरिओ बघू शकता इथे त्यांचा जे इतिहास आहे सुरुवातीचा काळ तो दिलेला आहे. सुरुवातीला तुम्ही बघू शकता भारताची दीर्घ आणि शौर्यपूर्ण विजयगाथा. भारताला इतिहासात आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर लेंगुळे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय तेलतुंबडे साहेब, गवारे सर, प्रथम फाउंडेशनचे काळेजी, वांढरेजी, संस्थेचे निर्देशक श्री वासनिक सर, सर्व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्व महामानवांना अभिवादन करतो. आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले आहे मित्रांनो. प्राचीन काळापासून आतापर्यंत अनेक राजे, समाज, महापुरुष आणि समाज ज्या ठिकाणी समस्या असते त्याच ठिकाणी महापुरुषांची निर्मिती होते, हे एवढं नक्की आहे. आपल्या देशावर जेव्हा जेव्हा आक्रमण झाले याचा अर्थ त्या त्या काळामध्ये काहीतरी या समाजामध्ये, या देशामध्ये समस्या असेल, देशाच्या आतील सामाजिक व्यवस्था काहीतरी कमजोर असेल म्हणून बाहेरच्या लोकांनी आक्रमण केलेले आहे. हे सत्य आहे. सर्वप्रथम भारतावर आपल्याला आक्रमण करणारे जे बाहेरचे विदेशी शक्ती होत्या त्यामध्ये ग्रीकचा राजा होता अलेक्झांडर, याला आपण सिकंदर म्हणतो. सिकंदराचं पहिल्यांदा आक्रमण झालं भारतावर इसवी सन पूर्व 226 मध्ये. म्हणजे इसवी सन पूर्व 226 म्हणजे हे 2025 अधिक आधीचे 326 वर्ष, म्हणजे साधारणतः 2300-2350 वर्षापूर्वी सिकंदराचं भारतावर आक्रमण झालं होतं. त्या काळामध्ये भारतावर आक्रमण होण्याचं आणखी एक कारण होतं की भारत हा अतिशय श्रीमंत होता. ही गोष्ट बाहेरच्या लोकांना माहीत होती, म्हणून या देशातल्या लोकांकडून काही शिकता येईल, काही घेता येईल, काही प्राप्त करता येईल या उद्देशानं सुद्धा ते आक्रमण होते. कारण त्या काळात सुद्धा भारतामध्ये विदेशातल्या अनेक देशातले लोक भारतात शिक्षणासाठी येत होते. कारण तेव्हा भारतामध्ये खूप मोठमोठ्या युनिव्हर्सिटी सुद्धा होत्या, तुम्हाला माहीत असेल. तर त्या उद्देशानं सुद्धा येत होते आणि आक्रमण करण्यासाठी सुद्धा येत होते, देशाला लुटण्यासाठी दोन्ही पद्धतीने येत होते. तर ते पहिल्यांदा आक्रमण जे झालं होतं सिकंदराचं, ते राजा पोरस यांनी वर्तवून लावलं होतं किंवा थांबवलं होतं, थोपवलं होतं, हे आपल्याला सरांनी सांगितलेलंच आहे. त्यानंतर राजा ललितादित्य होता, जो काश्मीरचा राजा होता, त्यांनी सुद्धा काश्मीरवर जेव्हा अरबांचं आक्रमण झालं ते सुद्धा त्यांनी थोपवलं होतं. अरबांना त्या इसवी सन 1200 मध्ये म्हणजे 800 मध्ये जास्त भारतामध्ये एंट्री झाली नाही त्यांची, तो आले नाही. नंतरच्या काळात महाराणा कुंभा होता, महाराणा प्रताप होते, शिवाजी महाराज होते, पृथ्वीराज चव्हाण, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक लोक होते ज्यांनी या शांतता नांदावी, या देशावर इतरांचं आक्रमण होऊ नये, हा देश स्वतंत्र व्हावा याकरिता ज्यांनी सातत्यानं प्रयत्न केले, आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासोबत पाकिस्तानचे 3दा युद्ध झाले. सर्वप्रथम सुरुवातीला 1947 मध्ये काश्मीरला स्वतंत्र करण्याच्या उद्देशानं, तर भारताने ते आक्रमण अतिशय चांगल्या तऱ्हेनं थोपवून लावलं. पाकिस्तानचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. त्यानंतर दुसरं आक्रमण झालं होतं 1965चं, ज्या ठिकाणी बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्ताननं भारताच्या काश्मीरवर आक्रमण केलं होतं. तेव्हा इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधींनी त्या 65च्या युद्धामध्ये पाकिस्तानला खूप मोठा धडा शिकवला
आणि पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र एक बांगलादेश म्हणून एक नवीन देश निर्माण केला आहे त्यांनी. पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान किंवा बांगलादेश स्वतंत्र झाला आहे. तो झाला 1965च्या युद्धामध्ये. हे फार मोठं कार्य त्या काळात इंदिरा गांधींनी केलेलं होतं. नंतरचं युद्ध झालं होतं 1971चं युद्ध, तेव्हा 65मध्ये ताश्कंदचा करार झाला होता. लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते आणि 71च्या युद्धामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली होती. 1971 नंतर बांगलादेश हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं होतं. नंतर 1999मध्ये कारगिल युद्ध झालं. 2008मध्ये मुंबईचा अटॅक झाला आहे आणि 2019मध्ये पुलवामा अटॅक झाला आहे. 2005मध्ये आता आपण पाहिलं पहलगाम अटॅक झाला आहे. तर या आक्रमणाला थोपवून लावण्याकरता किंवा या आक्रमणाचा विरोध करण्याकरता किंवा या आक्रमणापासून देशाचं संरक्षण करण्याकरता ज्या सैनिकांनी आपल्या जीवाचं त्याग केला, बलिदान केलं, देशासाठी वीरगती प्राप्त केली, अशा सर्व सैनिकांना, शूरवीरांना अभिवादन करण्याकरता, त्यांचं स्मरण करण्याकरता कारगिल दिनाच्या माध्यमातून आपण विजय दिन म्हणून साजरा करत असतो. आपल्याला त्या महापुरुषांची, ज्यांनी या देशाच्या विकासाकरता, देशाच्या स्वातंत्र्याकरता, देशाच्या संरक्षणाकरता प्रयत्न केले, त्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले माननीय अध्यक्ष साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद पूजा मॅडम. जय हिंद. काय रे, थकले का? मी तर सकाळी 8:30ला घरून निघालो. आतापर्यंत फक्त झरी जामणीला एक चहा पिला आणि घरून निघताना एकचा डबा माझ्या गाडीतच आहे. आता पुन्हा एकदा म्हणा जय हिंद. जय हिंद. हा आवाज पेटवण्यासाठी आणि उठवण्यासाठी हे विजय दिवसाचं औचित्य. म्हणजे एका वाक्यात समजा भाषण द्यायचं असेल, तुम्ही जास्त बोर झाले असेल किंवा थकले असाल सकाळपासून. कारण कसं आहे, तिन्ही संस्थांचा कार्यक्रम होता, शेड्यूल फिक्स झालं होतं. मला इकडे येणं शक्य होणार नव्हतं. मला वाटलं डबाले सरांनी आटपला कार्यक्रम, पण वणीचा कार्यक्रम झाल्यावर असं लक्षात आलं की सर म्हणाले की ते वाट पाहत आहे, म्हणून आम्ही तसंच इकडे निघालो. कंटिन्युटी मेंटेन झाली. महाराष्ट्र भूषण किंवा आपली प्रेरणा, आपल्या ऊर्जेचं स्तोत्र मायभूमी मुघलांच्या परकीयांच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी फक्त वयाचं 50 वर्ष आयुष्य मिळालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण आज होणं आवश्यक आहे. तर त्यांना अभिवादन करतो या निमित्ताने. मी पण जास्त वेळ घेत नाही, कारण या कार्यक्रमासाठी मंत्रालयाकडून एक ट्रेनिंग दिलं होतं. आपल्याच संस्थेतले निदेशक आम्ही नावं सुचवायचं होतं आणि त्यांना मंत्रालयातून काल VC द्वारे 1-1.5 तासाचं ट्रेनिंग झालं आणि काय विषय सांगायचे ते या लोकांना समजून सांगितलं होतं. वणीसाठी लेंबोळे सरांनी ट्रेनिंग घेतलं, मारेगावसाठी डबाले सरांनी घेतलं. तुमचा उत्साह पाहून त्यांनी PPT पण तयार केली ती सगळी, पण थोडक्यात सांगितलं. त्यामुळे मी पण काही जास्त वेळ घेत नाही. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मित्र लेंबोळे सर, डबाले सर, प्रथम एज्युकेशन सोसायटीचे राळेगावून आलेले, तुमच्या कामासाठी आलेले मंडळी, माझा सगळा स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, एक थोडी पार्श्वभूमी अशी आहे की 8 मे 1999 ते 26 जुलै 1999 2.5 महिन्याचा कालखंड होतो. या कालखंडामध्ये हे कारगिलचं युद्ध चाललं. आता ते कारगिल या ठिकाणी किंवा कारगिल हा जिल्हा होता ना, मला सांगितलं होते, तर त्या ठिकाणी चालल्यामुळे ते कारगिलचं युद्ध त्या गावाच्या नावाने किंवा त्या स्थळाच्या नावाने. एक बकऱ्या राखणारा माणूस बकऱ्या राखायला जातो किंवा त्याचा याग करवला म्हणून तो शोधायला जातो ते बकऱ्या घेऊनही. त्याला एका ठिकाणी त्या अशा टेकडीवर, टायगर हिल्स त्याचं नाव आहे, 7-8 लोक संशयास्पद रीतीने सशस्त्र पद्धतीने म्हणजे शस्त्र घेऊन बसलेली त्याला दिसली. त्या लोकांना 7-8 लोकांना असं वाटलं की या मेंढपाळाला आपण पकडून बंदिस्त बनवूया, पण नंतर त्यांचा विचार बदलला आणि त्याच्यापेक्षा जास्त जे भयंकर प्रकार करायचं जे त्यांच्या डोक्यात होतं ते या घटनेमुळे कदाचित आम्हाला थांबावं लागेल असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्या मेंढपाळाला त्यांनी काही पकडलं नाही आणि बंदिस्त केलं नाही. पण त्याच्या लक्षात आलं कुठेतरी काहीतरी विध्वंसक, विघातक हे कारवाया इथे होऊ शकतात आणि ते पाकिस्तानी आतंकवादी असावेत किंवा सैनिक असावेत असं त्याचं मत होते. मग ते 6-7 किलोमीटरवर असलेल्या
भारताच्या सैनिक तुकडीकडे येतात आणि त्याला तुकडीला सांगतात किंवा सैन्याला सांगतात की असं असं तिथे काहीतरी घडते आहे. मग हे सगळं दुर्बीण बिरबीण असं तसं सगळं ते बघतात, तर त्यांना दिसते की इथे युद्धाची तयारी सुरू झालेली आहे. तर 8 मे 1999ला ती सुरुवात झाली आणि याच्या संदर्भात आता 26 वर्ष झाले या घटनेला. लेंगोळे सरांनी अगदी ब्रीफमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या की पाकिस्तानने आपल्या भारतावर कधी कधी आक्रमण केलं. बघा म्हणजे किती विचित्र आहे, बाकीचे देश आपल्यावर आक्रमण करत नाही किंवा आपल्याशी शत्रुत्व ठेवत नाही. एकाच देशाचे 2 भाग झाले, नंतर 3 भाग झाले, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. त्या पाकिस्तानालाच का असं वाटतं की भारतावर आक्रमण करावे? बाबा तुला वेगळं त्यावेळी फंड दिला, वेगळं तुमची संसद झाली, तुमचं सगळं झालं, तर तुम्ही शांततेत बसायला पाहिजे. पण हे जसे घराघरातले भांडणं असतात भावाभावांचे आहे ना, शेजारी नाही भांडायला आहेत आपल्यासोबत, काही प्रॉपर्टीसाठी म्हणा, एखाद्या गोष्टीसाठी, शेती असेल त्याची हिस्सेवाडी असेल तर भावाभावात भांडणं होतात. तर हे तसाच प्रकार काहीसा भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात दिसून येतो. पण ही कारवाई त्यांच्याकडूनच होत असते. भारत हा शांतताप्रिय बुद्धाचा देश आहे म्हणून सर्व जगभर याची ख्याती ओळखल्या जाते आणि त्याच प्रेरणेने म्हणा किंवा त्याच विचाराने अटल बिहारी वाजपेयी तत्कालीन प्रधानमंत्री, तेव्हा प्राईम मिनिस्टर होते, फेब्रुवारी 99 मध्ये बसनी यात्रा करून म्हणा किंवा दौरा करून बसनी ते पाकिस्तानला जातात. त्यावेळेचे पंतप्रधान मला वाटते नवाज शरीफ होते. त्यांच्याशी शांती वार्ता करतात. वाजपेयीजी म्हणतात, कवी मनाचे होते, कवी होते चांगले. वाजपेयीजी म्हणतात की आतापर्यंत युद्ध खूप झालं, भांडणं खूप झालं, लढाया खूप झाल्या, आता आपण मैत्री करू, आपण आता प्रेमाने राहू. हे सरळ सरळ ये बहुत हो गया झगडा, अभी प्यार से रहते आणि मैत्रीने राहू आपण. हे साधा विचार होता, ते ठरलं, कबूल पण झालं. असंच एक इंदिरा गांधींच्या काळात, ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो होते. आणि 71ची गोष्ट असेल किंवा त्या युद्धानंतरची गोष्ट असेल, सिमला करार दोघांमध्ये झाला. त्या करारात 2 गोष्टी त्यांनी नमूद केल्या होत्या की आपण हे पाळायचं. त्याची LOC म्हणतात त्याला, लाईन ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रण रेषा. भारत आणि पाकिस्तानाच्या मधात जी रेषा आहे ती LOC, नियंत्रण रेषा. तर ती रेषा ओलांडायची नाही. म्हणजे तुम्ही तिकडे राहा, आम्ही इकडे राहा. वाल कंपाऊंड असेल, एक शेजारी तिकडून राहतो, एक इकडून राहतो. समजा माहिती आहे, छोट्या गोष्टीवरून सुद्धा भांडण होते. त्याच्या घरात जर आंब्याचं झाड असेल, यांनी जरी आंबा तोडला न विचारता काही लिंबू तोडलं समजा, होते ना भांडण. तर ते भांडणं होऊ नये म्हणून एक LOC, नियंत्रण रेषा निश्चित केली गेली की ती नियंत्रण रेषा कोणत्याही परिस्थितीत एकमेकांनी ओलांडायची नाही. तुम्ही इकडे नाही यायचं, आम्ही तिकडे नाही यायचं. आणि दुसरी गोष्ट, जर काही असं झालं समजा एखादी वेळ, तर आपण हे सगळं शांततेमध्ये मिटवायचं. या 2 गोष्टी त्या सिमला करारामध्ये होत्या. या कारगिलच्या युद्धाच्या वेळी तेच झालं. म्हणजे जेव्हा भारताने विजय संपादन केला. बरं, याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की युद्ध सुरू झाल्यानंतर 1 महिना इंडियन आर्मी पूर्ण बॅकफूटवर होती. म्हणजे त्यावेळी पराभव दिसत होता. ती मंडळी 16-17 हजार फूट उंचीच्या पहाडावर जाऊन बसले होते. आपल्याला तेवढं शिखर चढून जाणे, पहाड चढून जाणे आणि त्यांच्याशी फाईट करणे किंवा युद्ध करणे हे थोडंसं कठीण होतं. दृष्टीच्या टप्प्याच्या बाहेर होतं ते सगळं. परिस्थिती अशी होती की तिथे -5 ते -11 डिग्री टेम्परेचर, ते थंडीचा प्रदेश. आणि मग ते जवानांना सगळं ते कॅरी करून जाणं, तेवढी टेकडी चढणं. त्याच्यामुळे 1 महिना आपण बॅकफूटवर होतो. असं 26 वर्ष झाले हे आपण ते सगळं युद्ध विसरलो. मी म्हटलं संस्था प्रमुख म्हणून तुम्हाला 2-4 गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून मी काल या 2-4 डॉक्युमेंटरीज पाहिल्या, तर त्याच्यात मला हा अभ्यास मिळाला. पण 1 महिन्यानंतर चित्र बदललं. भारताने तो विजय संपादन केला. त्याचे काही हिरोज आहेत 8-10 लोक. तर अगदी 20 वर्षाचे 25 वर्षाचे युवक आहे समजा, कॅप्टन मनोज पांडे एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे 1-2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला, तुमच्या कामात येईल. म्हणजे आज आपलं सेशन समजा 21ला जरी संपलं तरी तुमच्या प्रॅक्टिकल परीक्षा संपून आता तुमची परीक्षा होईल. तुम्ही ते परीक्षा द्याल आणि संस्थेबाहेर पडाल. आणि संस्थेबाहेर पडल्यानंतर आपण काय करायला पाहिजे किंवा आपल्या डोक्यात काय असायला पाहिजे याचा संबंध या घटनांशी आहे. म्हणजे किमान मला तरी जोडता येतो. तर कॅप्टन मनोज पांडे नावाचा तरुण जेव्हा मिलिटरीत जातो तेव्हा त्याला NDAची परीक्षा पास होऊन जेव्हा तो त्याचे इंटरव्ह्यू घेतात मिलिटरीचे लोक, तेव्हा एक प्रश्न विचारतात की तुला कशासाठी मिलिटरी जॉईन करायची. समजा आता सरांनी तुम्हाला भरती मिळण्यासाठी आले, 1-2 ठिकाणी कुठे जॉब देतो म्हटलं किंवा काही, तर आपण काय सांगू
तुम्हाला कशासाठी ही कंपनी म्हणा किंवा युनिट म्हणा किंवा ऑर्गनायझेशन जॉईन करायचं. आपण काय सांगू की मला एक 25,000 रुपयाचं छोटंसं पॅकेज आहे ते पाहिजे. माझं एकट्याचं त्याच्यामध्ये सगळं जेवण खावण येणं जाणं 10,000 रुपये 12,000 रुपये वाचले पाहिजे. मग 2-4 वर्षांनी माझं प्रमोशन होईल, माझा पगार वाढेल, मग मी लग्न करेन, मग माझा संसार सुरू करेन, मग माझ्या मुलाबाळाचं शिक्षण पण झालं, मला एक चांगलं जीवन जगायचं आहे. हे आपली सहज भूमिका आहे. पण ते मनोज पांडे जो शाळेमध्ये बाल्यावस्थेत असताना या विद्यार्थी दशेत असताना अतिशय हुशार मुलगा, सगळ्याच पातळीवर अभ्यासातही आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये. तर त्या मनोज पांडेचं, कॅप्टन मनोज पांडेचं हे उत्तर असते की मला परमवीर चक्र मिळवायचं आणि हे परमवीर चक्र सैन्यातलं सर्वोच्च बहुमान आहे किंवा सगळ्यात मोठा सन्मान आहे. जसं भारताचा सर्व समाजातील किंवा कुठल्या विशिष्ट कामासाठी समजा कोणाचा बहुमान देऊन सत्कार करायचा असेल तर भारताचा सर्वोच्च बहुमान कोणता आहे? भारतरत्न. तसा मिलिटरीचा परमवीर चक्र आहे. यांनी सांगितलं मनोज पांडेने की मला परमवीर चक्र मिळवायचं. पहा, मिळालं त्याला, त्याचं टार्गेट होतं, मिळालं, पण मरणोत्तरात मिळालं. त्यांच्या शहीद झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी मिळालं. तर हे डॉक्युमेंटरी पाहत असताना मी त्या मनोज पांडेच्या वडिलांचं ते कथन ऐकलं किंवा त्यांच्या आईचं कथन ऐकलं, त्यांच्या भूमिका ऐकल्या, त्यांच्या भावना ऐकल्या. ते रडत होते, पण एका डोळ्यामध्ये आनंदही होती, चमक होता की माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. समजा ते आक्रमण या आपल्या चढायांनी किंवा आपल्या सैनिकांनी थोपवलं नसतं, पर्यायाने ते कुठे आलं असतं, समोर आलं असतं आणि ते युद्ध वाढलं असतं. सामाजिक जो समूह आहे नागरिकांचा किंवा ते त्याच्यामध्ये बळी गेले असते, म्हणजे हानी झाली असते. हेच मनोज पांडे जेव्हा चढाईवर जातात, 1000 फुटाचं ते शिखर असते, 960 फूट जेव्हा ते वर चढून जातात, 40 फूट फक्त ते शिखर चढायचं असते, झेंडा काढायचा असतो भारताचा. त्या 40 फूट अंतरावर असताना वरच्या टोकापासून त्यांच्या डोक्याला बरोबर 3 गोळ्या लागतात. तिकडनं येऊन वरून गोळीबार केला असेल तर सरळ ते 40 फुटावरून सरळ त्यांच्या डोक्याला येऊन त्या 3 गोळ्या चेपतात. आपल्यासारखा एखादा माणूस असता ते 3 गोळ्या लागल्याबरोबर खाली पडले असते, शहीद झाले. पण ते मोठ्या युक्तीने उरलेले 40 फूट अंतर चढून गेले. 4 पाकिस्तानी जवान तिथे होते, त्यांना धडा शिकवला किंवा त्यांच्याजवळ असलेल्या रायफलनी म्हणा किंवा बंदुकीनी त्यांचा खात्मा केला. आणि एक बंकर होतं त्यांचं जे तोफेचा मारा करतात, त्याला सुद्धा त्यांनी नष्ट केलं आणि मग शहीद झाले. मग त्यांनी त्यांचा प्राण सोडला. ठरवलं होतं त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच की मला सैन्यात जायचं आहे, देशाची सेवा करायचं आहे आणि परमवीर चक्र प्राप्त करायचं आहे. अवघ्या 20 वर्षात त्यांनी ते परमवीर चक्र मिळवलं. त्यांच्यामुळे आपल्याला हे चांगलं जीवन पाहायला मिळते. ते बाकीच्या जीवनाला जरी वंचित झाले पण ध्येय होतं. असं म्हणतात, एक म्हण आहे किंवा आपण असं सर्वसाधारण असं म्हणतो की भगतसिंग पैदा व्हायला पाहिजे पण कुठे? शेजाऱ्याच्या घरी आहे ना, असं म्हणतं. ऐकलं का तुम्ही? काहून? कारण मरायला लागते 25व्या वर्षात. भगतसिंगांचं आयुष्य 25 वर्षाचं होतं. 25व्या वर्षीच त्यांना फाशी दिल्या गेली आहे ना, देशासाठी. एक चांगलं स्वप्न आहे. सुरुवातीला महात्मा गांधींसोबत होते ते चळवळीमध्ये, पण त्यांच्या लक्षात आलं की यांचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. त्यांनी मग स्वतःची काय म्हणते की टीम तयार केली किंवा एक वेगळी फलटण तयार केली. त्यांचंही स्वप्न होतं की समजा त्यांची पद्धत असायला नको, जे शोषणाची म्हणा किंवा काही, सर्वसामान्यापर्यंत हे स्वातंत्र्य झिरपलं पाहिजे, हा सगळ्यांना हा न्याय मिळाला पाहिजे. भगतसिंगांना त्याही वाटत होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं, सामाजिक स्वातंत्र्य. भगतसिंग जन्माला आला पाहिजे पण शेजारच्या घरी, याच्यासाठी की 25व्या वर्षी कोणाला वाटते की आपल्या घरचा एखादा तरुणाने म्हणा किंवा एखाद्या सदस्याने त्याचं प्राण गमवला पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आहे. एक डॉक्युमेंटरी पाहत असताना तुमच्या कामात येईल अशी गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हा कॅप्टन बत्रा ते 25-1 वर्षाचे असेल तेव्हा त्यांना वर जायचं होतं, ते 16,000-17 हजाराचं ते शिखर चढून जायचं होतं. तर समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉईन व्हायला जायचं आहे किंवा इंटरव्ह्यूला जायचं आहे, तुम्ही काय घेऊन जाता? बॅग राहते आपली 8-10 किलोची, तुमचे 2 ड्राईस असतात, पेस्ट असते, ब्रश असते, पावडर असते, हे असते ते असते, है ना. तुमच्या कामाची गोष्ट असते, बिस्किटाचे पुढे असेल किंवा डब्बा असेल. आता त्यांना समजा 16,000 फूट चढायचं आहे वरती, आहे ना. किती वेळ लागेल माहित नाही, अंधारा हे आहे ते सगळं आहे.
अशावेळी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, पहिले जेवणाचे साहित्य घ्यायला पाहिजे होतं, पाणी घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी घेतलं नाही. त्यांनी पाणी नाही घेतलं सोबत आणि जेवणही नाही घेतलं. त्यांनी काय घेतलं, 40 ते 50 किलोची जी बॅग त्यांच्या पाठीवर होती, त्याच्यामध्ये ग्रेनेड होतं, दारू गोळा होता, बॉम्ब होते, त्यांचे रायफल होते किंवा काही होते. आपल्यासाठी किती म्हणजे मोठा धडा आहे हा. आम्ही आमचे पोरं जेव्हा त्या गुजरातला पाठवले, संबलपूरला सुझुकीमध्ये, तेव्हा गुजरातचं जेवण चांगलं नाही म्हणून 19-20 हजाराची अप्रेंटिस सोडून आले. जेव्हा औरंगाबादला सॉरी आता त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणू आपण, तिथे बजाजमध्ये आमचे पोरं याला जातात, अप्रेंटिसला जातात, तेव्हा आम्हाला तिथे झाडायला लावलं किंवा स्टोअरमधले गठ्ठे उचलायला लावले म्हणून ते चांगली अप्रेंटिस सोडून येतात. तरी आम्ही तुम्हाला हे धडे देत राहतो. ते स्वच्छतेचे, कचरा साफ करा किंवा काही करा, तुम्ही पळून नाही आले पाहिजे तिथून. आहे ना सैन्य शिकण्यासारखं आहे ना, त्यांचा जे बलिदान आहे कारगिलच्या स्टोऱ्या, हे मुद्दाम तुम्हाला सांगावं असं वाटतं. तिथे वरती चढत असताना 0 डिग्रीच्याही खाली टेम्परेचर असताना एकदा त्या पत्रांनी जेव्हा असं वाटलं त्यांना हाताला त्रास होत आहे, ते शिखर चढून जाताना पायात ते सॉक्स काढले, हातात घातले आणि ते वर चढायचा प्रयत्न केला. चढले, ते वरती गेले, पाकिस्तानी सैनिकांना मारलं. बरं, हे मी आणि लेंगोळे सरांनी शोधायचा प्रयत्न केला की भारताचे 527 जवान शहीद झाले आणि जवळपास 1033 किंवा असा आकडा आहे ते इंज्युअर्ड झाले होते. मग आम्ही उत्सुकतेने म्हटलं किंवा पाकिस्तानचे किती सैन्य मारला गेला त्या पद्धतीने. तर ते जेव्हा गेले वरती, मग काही सैनिकांशी ते युद्ध केलं, काही सैनिकांना मारलं त्यांनी, मग त्यांना लागली भूक. मग काय करायचं, वरती तर त्यांनी काही सोबत नेलं नाही आणि ते 16,000 फुटावरून खाली आपल्याला इथंच गावात जाऊन डब्बा किंवा समोसा खा म्हटलं तर जीवावर आहे काय की नाही. आता खाली कशी उतरतील, काय करतील, मिळेल की नाही. मग त्यांचं असं लक्षात आलं की हे शत्रू सैन्य जेव्हा इथे खूप दिवसापासून तळ ठोकून आहे समजा, तर यांनी यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था केली असेल. मग चला खाली पुन्हा त्या दुसऱ्या बाजूने, त्या टेकडीच्या दुसऱ्या बाजूने जिथे शत्रू सैन्य होतं तिथे उतरून पाहतात ते, तेव्हा त्यांना तिथे छान स्वयंपाक बनवलेला दिसला. बघा त्यांची किती पूर्वतयारी. समजा ते युद्ध जिंकले, भारतावर विजय मिळवला, तर ते पार्टी करण्याच्या तयारीत होते ना. तर ते डॉक्युमेंटरीत म्हटलंय की ते विजयाच्या तयारीत होते, साजरा करायच्या, पार्टी करायची. मग ते वरती येताना चढत पुन्हा सगळं ते जेवण घेतल्यानंतर, जेवण केलं नाही केलं, वरती आले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते, कॅप्टन थापर, त्यांना गोळी लागते. हे पोचले, तिथे ध्वज लावला आपला, भारताचा तिरंगा गाडला, तिथला विजय साजरा केला. पण त्यांच्या मित्राला गोळी लागते, त्याला वाचवण्यासाठी जातात ते, तर त्यांना सुद्धा गोळी लागते आणि ते शहीद होतात. त्या टोकाचं नाव जे टायगर हिल आहे, 16,000-17,000 फूट उंचावरचं टोक आहे, त्याला ते पत्रा टॉप म्हणून असं नाव दिलेलं आहे. हे सगळे जे शहीद झाले 8-10 लोक चांगले हिरोज आहेत तिथे. त्यांचे बघा तुम्ही, एक कॅप्टन सक्सेना म्हणून आहे, त्यांनी ह्या स्टोरीज सांगितलेल्या आहे सगळ्या. त्यांचं 1च महिना झाला होता लग्न होऊन. तर ते मिसेसला म्हणाले, चल तुझा माझा संसार एवढाच असेल, कदाचित वाचलो तर पुन्हा भेटू, नाही तर याच्यातच आनंद माना. खूप सुंदर सांगितलं त्या. एक पद्धत आहे त्यांच्यामध्ये वीरांची, बघा ते म्हणून वीर म्हणतो आपण, काहीतरी वेगळं आहे आपल्यापेक्षा, आपल्यासारखे नसतात ते. युद्धात जाताना किंवा काही चढाईवर जाताना, मोहिमेत जाताना पत्र लिहून ठेवायचे घरच्या एखाद्या प्रिय माणसाच्या नावाने की मी या युद्धाला जात आहे. हे पत्र तुमच्या हातात पडतपर्यंत मी जिवंत असेल किंवा नाही सांगता येत नाही. कदाचित मी स्वर्गात एखाद्या देवासमोर बसलेला असेल किंवा अप्सरांमध्ये बसलेला असेल किंवा काहीतरी. हे लिहायला धाडस लागते. आणि हे पत्र त्या सैनिकांनी लिहिलेले, कॅप्टन्सनी लिहिलेले किंवा काही त्यांची इच्छा असेल, हे पत्र ते शहीद झाल्यानंतर त्यांच्या घरच्यापर्यंत ते पोहोचवायची जबाबदारी मिलिटरीची. हा वाचत आहे मी, त्यावेळी नसेल तर तो नसेलच त्यावेळी, तेव्हाच ते पत्र त्यांच्या हातात पडलेले असतात. याला किती मोठं मन लागतंय. तर आपल्याला काहीच नाही करायचं आहे. हे आपलं सेशन संपलेलं आहे. कोणी 1 वर्ष घातलं, कोणी 2 वर्ष घातले. एक चिठ्ठी लिहायची आणि जाताना आईबाबाच्या हातात द्यायची, मी चांगला जॉब मिळवणार आहे, 20,000चा 25,000चा मेहनत करणार आहे आणि तिथेच मी माझा परमनंट जॉब शोधणार आहे. शौर्य गाथा आहे. याच्यातून आपल्याला हे काही चांगलं घेता येते का ते पाहिजे. जेवणाने, बिना पाण्याने एखादा माणूस, त्याला फक्त युद्ध महत्वाचं वाटते, त्याला शत्रूचं बळी घेणं किंवा ते परास्त करणं आणि देशाला विजय मिळवून देणं महत्वाचं वाटते. तिथे आपल्यासाठी खूपच एक छोटं लक्ष आहे, ते म्हणजे आपलं लाईफ सेटल करणे. आणि हे तुमच्या हातात आहे. मी जरी जामणीलाही मग हे सांगितलं, वनीलाही सांगितलं, तुमच्यापैकी कोणत्याही ट्रेडच्या एखाद्या 8-10 पोरांना वाटलं
की सर मला सुझुकीत जायचं आहे, महिंद्रात जायचं आहे, राळेगावचे सर पाठवतील तिथे जायचं आहे, बजाजमध्ये जायचं आहे, की एन्डुरन्समध्ये जायचं आहे. मला सांगायचं फक्त की सर या 8 दिवसामध्ये आम्ही तयार आहे जायला, त्या कंपनीला एजन्सीला आम्हाला बोलवतात. माझा शब्द आहे तुम्हाला, 8-10 दिवसामध्ये त्या युनिटचा, त्या इंडस्ट्रीचा किंवा त्या कंपनीचा HRचा एक माणूस तुम्हाला घेऊन जायला येईल. फक्त ठरवायचं आहे. हे धडे आहे आपल्यासाठी. आपण ज्यांचे फोटो लावतो, ज्यांच्या प्रेरणा गाथा, ज्यांच्या जयंत्या साजऱ्या करा असं शासन म्हणते, हे उद्देश एकच आहे. बाकी जास्त भाषण द्यायची गरज नाही, की हे आमच्यासाठी प्रेरणा आहे आणि मला कुठेतरी याचा धागा पकडून मला स्वतःला सेट करायचं आहे. मी माझ्याकडून स्वतःकडून मी माझ्या देशाच्या ज्या जवानांनी बलिदान केलं त्याला माझ्याकडून हे अभिवादन आहे की मी आज चला तुमच्याशी संवाद साधत असताना किंवा कारगिल विजय दिवस साजरा करत असताना मैं भी खाना नहीं खाऊंगा आज, मेरा डबा अभी भी गाडी में. मी पाहिलं नाही तर माझ्या मिसेसचा फोन होता येताना, अरे 10 मिनिटही नाही मिळत का म्हणे. म्हटलं मिळतील नाही मिळतील तो भाग वेगळा, पण याच्यापेक्षा जास्त मानवंदना कोणती होऊ शकेल. एक दिवस आम्ही नाही जेवण केलं त्यांच्यासाठी, किंबहुना जे आपण आज जेवण न करता वाचवलं ते आपल्या देशाच्या कुठे कामात येते का, हा सुद्धा विचारायला पाहिजे. हे खूप मोठ्या गोष्टी आहेत. हे छोट्या चांगल्या गोष्टीचा बंच करायचा, तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. तुम्हाला माहित असेल पारेगावमध्ये मी 2006 ते 12 माझी एक टर्म झाली पूर्ण, तेव्हा त्या खाजगी जागेमध्ये ITI होतं. एक सहज संकल्पाने एक काम सुरू केलं मारेगाव शहरात. तर ते 2.5 वर्षामध्ये मी ते संकल्प माझा पूर्ण झाला. जसं 2.5 महिन्यात कारगिल युद्ध पूर्ण झालं ना, तर मी एक छान मारेगावमध्ये एक वास्तू बनवून ठेवली आहे, भगवान बुद्धाचं विहार बनवून ठेवलेलं आहे. माझ्या नेतृत्वात ते झालं. त्यावेळी तो संकल्प जो केला होता मी, तो सम्यक संकल्प होता, शुद्ध संकल्प होता, त्याच्यामध्ये भेसळ नव्हती. ते सहज झालं. 50 वर्षापासून इथली मंडळी एखादी काहीतरी वास्तू तयार व्हावी म्हणून त्याच्यासाठी झटत होते वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मोहिमेवर. बरोबर आहे भासनिक सर? पण एक छोटासा संकल्प माझा, पण प्रामाणिकपणे केलेला, सम्यक संकल्प म्हणतात त्याला. तुम्हाला यश मिळवून देते. आणि मला सांगा, काहीतरी करावं लागणार आहे तुम्हाला. प्रत्येक वडिलाची हीच भावना असते. ते तुम्हाला कुठेही पाठवायला, कुठेही तुम्हाला मदत करायला तयार असतात. ते कधीच नाही म्हणत नाही, फक्त मनाची आपल्या तयारीला. आता मला सांगा, हे मिलिटरीत गेले लोक शहीद झाले, यांच्या घरच्यांनी किती छातीवर दगड ठेवला असेल. कॅप्टन पद समजा अधिकारी पद आहे ते, पण 24व्या वर्षात, 19व्या वर्षात, 20व्या वर्षात ज्यांना वीरमरण येते त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल? मेडलकडे पाहून त्यांचं आयुष्य ठीक आहे, मनामध्ये जाज्वल्य भावना येईल किंवा देशप्रेम येईल, सगळं येईल. पण ती व्यक्ती जिवंत असताना यांच्या जीवनात जो फरक पडला असता, तो वीरमरण प्राप्त झाल्याने कदाचित नाही पडू शकेल. त्याचे सगळे अर्निंग बंद झाले, सगळं बंद झालं, किंवा जे सुख समाधान मिळणं ते नाही झालं. पण पालक आहे ते, त्यांनी त्यांच्या पालकांनी जे ठरवलं ते करून द्यायला ते तयार असतात. तुम्ही फक्त म्हणा की माझं हे टार्गेट आहे, आणि जी गंमत झाली ते बंद करा. त्याच्याशिवाय काही ठरव. ही वेळ योग्य वेळ आहे विचार करण्याची, निर्णय घेण्याची. मोबाईलचा वापर योग्य वापर करा. मी सांगितलेल्या स्टोऱ्या पुन्हा तुम्ही गुगलवर जा, पहा, खरंच आहे का, खरंच कसे लढले समजा. आहे ना, आपल्याकडे थंडी पडली की आपण ते कपाटात ठेवलेल्या, इकडे ठेवल्या 2-4 चादर घेतो, झोपतो. ते 0 डिग्रीच्या खाली म्हणजे बर्फ होते ना पाण्याचा, त्या वातावरणात लढले ना ते. हे आपल्यासाठी प्लॅटफॉर्म करायसाठी ते सगळं केलं त्या लोकांनी. इतका सुंदर प्लॅटफॉर्म तयार केलेला. आता मला सांगा, या हॉलमध्ये बसून किती चांगलं वाटते तुम्हाला? हे एवढं चांगलं POP मी ते 2011-12 मध्ये इथून कार्यमुक्त व्हायच्या अगोदर हे करून घेतलं होतं PPP मध्ये. याचा फायदा, ही एक चांगली गोष्ट मी करून ठेवली, याचा फायदा होत आहे तुम्हाला. या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन हे एवढं चांगलं मोठं पटांगण तयार करून ठेवलेलं आहे. तुम्ही क्रिकेट खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, फुगडी खेळू शकता, खो खो, काही खेळू शकता. एवढं निर्भयत राहत आहे ते, एवढं स्वातंत्र्य. बरोबर आहे ना? मग या स्वातंत्र्याचा आनंद घ्याल की नाही घ्याल तुम्ही? घ्याल ना? विचार करा. म्हणजे तुम्ही घरी जा, शांततेने संध्याकाळी जेवण करा, चांगल्या सवयी लावा, फिरता फिरता असा विचार करा की मी काय केलं पाहिजे, घरी राहू की बाहेर जाऊ. सर म्हणताय की संधी उपलब्ध करून देतो. पीटरचे 8-10 पोरं जमा, मला सांगा, डबाले सरांना सांगा, मला फक्त 7 दिवस द्या.
तुम्ही कंपनीचं नाव सांगा, तेही लोक यायला तयार आहे. आम्हाला मेल करतात, मेसेज करतात, फोन करतात, सर अरेंज करा म्हणतात कॅम्पस इंटरव्ह्यू. काही अडचण नाही आहे तुम्हाला, फक्त तुमची इच्छाशक्ती आहे खरंच हे दाखवा. आम्ही बोलवल्यानंतर तुम्ही तिथे हजर होता. 60 पोरातले 50 पोरं निवड झाली म्हणून आम्ही आकडा देतो, पण पास झाल्यावर 2-3 नाही जात. त्याच्यामुळे मग आम्ही थोडं बॅकफूटवर येतो, पुढे जात नाही. तर मुली असतील समजा इलेक्ट्रिशियन केलेल्या, मोटर मेकॅनिक केलेल्या, कमिन्स सारखी कंपनी आहे 20,000-21,000 रुपये देते. इच्छाशक्ती पाहिजे. माझ्या वनी ITची मागच्या वर्षीची डिझेल मेकॅनिकची पोरगी होती, तिच्या 3 मैत्रिणी जाणार होत्या. तिची इच्छा होती सर मला जायचं आहे, पण घरी नाही म्हणताय. माझी आई मला नेहमी सपोर्ट करायची, पण या प्रकरणात आता ती नाही म्हणताय म्हणे. वडील तर नाही म्हणताय, पण आई मला सपोर्ट नाही करत आहे म्हणे. मग मी म्हटलं तिला मी काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय? ती म्हणे माझ्या वडिलांसोबत बोलावं म्हणे, फोन करा. म्हटलं हे बघ, तुझ्या वडिलांना मी पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही. मी फोनवर त्यांना काहीतरी शांतपण सांगायला जायचा, ते मला उलटं बोलायचे. आपण असं नाही करू. मी माझ्या गाडीत 200 रुपयाचं पेट्रोल मी स्वतः खर्च करतो, तुझ्या घरी येतो. उकनी नावाचं गाव आहे बनीजवळ. मी स्वतः घरी येतो, तुझ्या वडिलांशी बोलतो, समोरासमोर बोलून मला त्यांचं मत परिवर्तन करता येऊ शकते. तर चालेल सर म्हणे. त्या दिवशी मी ऑफिसमध्येच मला 6:15-6:30 वाजले. मग तिला फोन केला, अरे म्हटलं कामात गुंतलो, त्याच्यामुळे माझं काही येणं नाही झालं, पण उद्या सकाळी मी ऑफिसला आल्याबरोबर तुझ्या घरी येतो. सर म्हणे यायची गरज नाही आहे, मी माझ्या बाबांना सांगितलं तुम्ही भेटायला येणार आहे, तर त्यांनी अशीच परवानगी देऊन दिली म्हणे. हे कशामुळे दिली? माझ्यामुळे नाही दिली. त्या पोरीची इच्छा होती जायची, तिच्या मैत्रिणी जात होत्या, तिची इच्छा होती की मी पण पुणेसारख्या ठिकाणी कमिन्स इंजिनमध्ये काम केलं पाहिजे म्हणून दिली. त्यांनी त्यांच्या मुलीची इच्छाशक्ती पाहिली म्हणून जा म्हटलं, कॉन्फिडन्स पाहिला. बरं, न पाठवण्याचं कारण काय म्हणतात म्हटलं, का बरं नाही पाठवत? ते म्हणे लग्न करून, सुंदर होती ती म्हणे लग्न करून द्यायचं तुझं. मग तू काय म्हटलं? मी सांगितलं म्हणे की जेव्हा कधी माझं लग्न जुळेल किंवा काही मी हे सोडून देईल आणि येईल. म्हटलं तू बरोबर सांगितलं, मी लग्नाला प्रायोरिटी देईल. कमिन्सचं सोडून दिलं अर्धी अप्रेंटिस, तुम्ही म्हणाल तेव्हा मी लग्न करेल. तरी ते ऐकायला तयार नाही आम्ही. तर हे अशा गोष्टी असतात. म्हणजे तुमच्या पालकांनाही दिसू द्या की तुमचा विश्वास आहे, तुम्ही बाहेर जाणार आहे आणि तुम्ही सुरक्षित हे सगळं करणार आहे. चांगले प्लॅटफॉर्म आपल्याला निवडायला पाहिजे. आपण बहुजन समाजातले सगळे विद्यार्थी आहे, कोणीच घरचं लँडलॉर्ड नाही आहे, पण आपली परिस्थिती नाही आहे तशी. तुम्ही गंभीर व्हा, गांभीर्याने विचार करा. 1 वर्षाचे 2 वर्षाच्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही जी मेहनत केली, तुमचं पेट्रोल संपवलं, तुम्ही उन्हात आले, तुम्ही पावसात आले, वडिलांनी पैसे नसताना तुम्हाला सगळं उपलब्ध करून दिलं, तर ह्या गोष्टीचं चीज झाला पाहिजे. बरोबर आहे? तर तुम्ही विचार करा, सिरियस व्हा. आणि तुम्ही जर हा विचार केला की तुम्हाला स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं, एस्टॅब्लिश करायचं, तर हे सगळे विजय दिवस, कारगिल विजय दिवस, त्या हुतात्म्यांचं बलिदान, त्या हुतात्म्यांना अभिवादन, त्या हुतात्म्यांना मानवंदना दिली असं खऱ्या अर्थानं ते होईल. नाहीतर ते कशाला स्वतंत्र भारतासाठी लढले? स्वतंत्र भारत याच्यासाठी झाला पाहिजे की या देशातला सगळा गरीब समुदाय, वंचित समुदाय, बहुजन समुदाय हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. तो सुद्धा त्याच्यासाठी तयार केलेल्या जागेवर जाऊन बसला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तर त्या बलिदानाला फायदा, त्याचा फायदा नाही आपण घेतला तर काय अर्थ? विचार करा, सोचो और अपनी जबाबदारी क्या है ये पहचानो और उसके पीछे रहो. छोटा एम आहे आपला. आपल्याला काही परमवीर चक्र तुम्ही म्हणत नाही, कोणाला म्हटलं परमवीर चक्र मिळवायचं आहे. आपल्याला एक छोटी सॅलरीचं पॅकेज, त्याच्यातून तुमची प्रगती, त्याच्यातून तुमचं कुटुंब आणि त्याच्यातून तुमचं एस्टॅब्लिशमेंट एवढं पाहिजे. विचार करा, त्या दिशेने लागा. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आपण हे जे लोक शहीद झाले सगळे वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये, देशाच्या स्वतंत्रतेच्या चळवळीमध्ये, तर त्यांना खरी आपण श्रद्धांजली, आदरांजली, मानवता दिली असं त्याचा अर्थ होईल. बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी पण शुभेच्छा. मी समजा तुमच्यापैकी जर हुशार पोरं असतील काही, तर त्यांनी प्रयत्न करा की रिटर्न परीक्षेमध्ये तेवढ्यापैकी तेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. याचा फायदा एवढा होईल की या संस्थेचा सुद्धा एखादा पोरगा ऑल इंडिया रँकमध्ये कदाचित त्याचं स्थान तयार करू शकेल आणि त्याला पण दिशा मिळेल. बरोबर आहे? तर चांगल्या दिशेने पॉझिटिव्ह विचार करा. मी तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि पुढच्या लाईफसाठी पण शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. प्राचार्य साहेबांनी आपल्याला अतिशय मनपूर्वक असे अभिनंदन दिलेले आहे आणि सर्वांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाकरिता
मी पायगल सरांना आमंत्रित करते आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. सोबतच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन करतो. आज विजय दिवस. कारगिल युद्धातील वीरांचा गौरवशाली इतिहास आपल्याला माहीत होण्यासाठी आपल्या विभागाचे मंत्री महोदय सन्माननीय लोढासाहेब यांनी आजच्या दिवसाचं आयोजन केलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आपल्या संस्थेत हा कार्यक्रम होत आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य सन्माननीय तेलतुंबडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, त्यातील निर्णायक क्षण याचं सविस्तर आपल्याला वर्णन केलं आहे. आणि सोबतच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, हा मोलाचा संदेश दिला. त्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो. सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून लेनगुडे सर, सन्माननीय लेनगुडे सर उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेशची फाळणी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचं आभार मानतो. सोबतच आजच्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले सन्माननीय प्राचार्य ढबाळे साहेब यांनी सोमा डोमा आन यांचा संपूर्ण जीवन परिचय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ओघवता इतिहास आपल्याला सांगितला. त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेच्या वतीनं आभार मानतो. आणि सोबतच काडे सर आणि वांड्रे सर यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी याबद्दल आपल्याला माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिल्पनिदेशक, शिल्पनिदेशिका यांचेसुद्धा आभार मानतो. आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे असे आपण सर्व प्रशिक्षणार्थी अत्यंत शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला, याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.